आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। बारामतीतून अजित पवारांकडून पुत्र जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत। मला निवडणूक लढण्यास रस नाही, मी 7 ते 8 वेळा निवडणूक लढलो। जय पवारांसाठी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर पक्षाची संसदीय समिती निर्णय घेईल, अजितदादांचं वक्तव्य। युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा। बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार सामना रंगण्याची शक्यता। राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वात विधानसभेला सामोरं जाणार। जय पवारांबाबत पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होणार, तटकरेंची प्रतिक्रिया। पुण्याला उभं करायचा हा त्यांचा अंतर्गत विषय। जय पवारांच्या उमेदवारीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात, आरक्षण हवं असेल तर जरांगेंनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं, नितेश राणेंचं वक्तव्य। लोकशाहीत आघाडी करण्याचा सर्वांना अधिकार, जरांगे 29 तारखेला कोणती भूमिका घेतात त्यानंतर बोलणार, दरेकरांची प्रतिक्रिया। लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा जयंत पाटलांना घेराव, ओबीसीमधूनच आरक्षणाची भूमिका घेण्याची आंदोलकांची मागणी। ठाकरेच महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असणार, ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार। महाविकास आघाडीचा सीएम पदाचा चेहरा कोण निवडणुकीनंतर ठरणार, सूत्रांची माहिती। पुढील 15 ऑगस्टला ठाकरे 2 सरकारचा सीएम मंत्रालयात झेंडा फडकवेल। गेल्या वेळी ठाकरे 1 सरकार होतं, आता ठाकरे 2 सरकार येईल, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वाद, नगरविकासाची फाईल वाचल्याशिवाय सही नाही, दादांची भूमिका। आमच्यात कोणताही वाद नाही, विरोधकांकडून बदनामी करण्याचं काम सुरू, शिंदेंसोबतच्या वादाच्या चर्चेवर अजितदादांची प्रतिक्रिया।